नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. शिरवळ येथे पार पडत असलेल्या व्याख्यान मंडळ येथे शिरवळ यांच्या वतीने आज दिनांक 2 रोजी प्रसिद्ध अभिनेत्री लागीर झाल्याची फेम माननीय श्वेता शिंदे यांचं महिला सक्षमीकरण या विषयावरती व्याख्यान पार पडलं. बघूयात. अतिशय स्ट्रॉंग असलं पाहिजे मुळात, मनातून थोडंसं प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याची क्षमता ही सुद्धा एका स्त्रीलाच दिली जाते आणि हे परमेश्वर करतो असं मला वाटतं. कारण आपण सगळ्याच बाजूने एकाच वेळेला विचार करू शकतो. म्हणजे एखादी जड वस्तू जर का वरतून उचलून खाली काढायची असेल तर पटकन आपण घरातल्या पुरुषाला हाक मारतो आणि तो ती सहजपणे काढून देऊ शकतो. तर ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या परमेश्वरानेच गुणधर्माने पुरुषांना दिल्यात आणि त्या गुणधर्माने स्त्रियांना दिल्यात. ह्याच्यात चूक काय बरोबर काय हा मुद्दा नाही, पण एकाच वेळेला चूलही सांभाळायचंय, मुलंही सांभाळायचंय, संसारही करायचंय आणि आपल्यापैकी बऱ्याच जणी घराच्या बाहेर जाऊन कामही करतात. तर ही जी सगळी क्षमता असते ती स्त्रियांमध्येच आपसूक असते. फक्त आपल्याला त्याची मॅनेजमेंट करता आली पाहिजे एवढंच मला वाटतं. माझ्या आईवरून मी तुम्हाला सांगते. माझ्या आई मी TY BComला म्हणजे मी माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना माझे वडील गेले आणि आमची फॅक्टरी होती ज्याच्यात आम्ही कंट्रोल पॅनल्स मॅन्युफॅक्चर करायचो. मग असं वाटलं की आता हा बिझनेस तो इतका टेक्निकल आहे, तो फक्त माझे वडील इंजिनियर असल्या कारणाने त्यांनी सुरू केला, पण आता ते पुढे काय करायचं त्याचं. माझा भाऊ माझ्याहून धाकटा, त्यांनी जस्ट इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. मग अशा वेळेला असं वाटलं की आता काय, म्हणजे 2 ऑप्शन होते की ते तर सगळं विकायचं आणि बँकेत पैसे ठेवायचे आणि त्याच्या व्याजावर जे काय आमचं घर चालू शकतं तेवढं आम्ही चालवणार. हा एक मुद्दा होता. त्यानंतर दुसरा ऑप्शन असा होता की माझ्या आईने खंबीर होणे आणि एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, शिरवळ. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.